शमी, शनीचा उपाय आहे शमीच्या झाडाची पूजा करणं हा एक. तर या शमीच्या झाडाबद्दल थोडंसं सांगा की ते पण लावायला सांगितलं जातं घरामध्ये. निश्चित. शमीचं जे झाड आहे या झाडाची एक डेफिनेशन आहे. नवम संहिता सहस्रे रोग दर्शने अप्रकृती प्रयोगम सांगितलेलं आहे. म्हणजे काय, शमीचं एक पत्र शिवावर अर्पण करा, नवग्रह सुरळीत होतील. शमीचं एक पत्र आणि जवस वाहत्या नदीमध्ये दान करा, वैवाहिक दोष कमी होतात. शमीची पावडर अंघोळीमध्ये धारण करा, ओरा तुमचा क्लीन होतो. शमीचं घर, शमी जो घरामध्ये प्लांटेशन आपण करतो, मोठ्या कुंडीत लावलं तर तो चालतो. सुखम, समृद्धी, यज्ञ, तीर्थ, बल आणि प्रतिष्ठा ही शमीमुळं आपल्याला प्राप्त होते. आता बऱ्याच जणांचा असा विषय असतो की आमचं ब्रह्मस्थानावर टॉयलेट बाथरूम आहे, माझं काय करायचं. मग अशा वेळेस काय करायचं, वास्तुरत्नावलीमध्ये सांगितलेलं आहे. आवळा, हिरडा, बेहडा आणि शमीपत्र गोमूत्र किंवा गावरानी तुपामध्ये भिजत घालून त्याचा दिवा अगदी ब्रह्मस्थानाच्या खेटून अगदी थोड्याशा अंतरावर 11 दिवस लावावा. म्हणजे आमच्या वास्तूमध्ये सांगितलेलं असतं की शमीची जी पावडर आहे किंवा शमीचं जे रस असतो किंवा त्याच्या सालीचा आहे ते गावरानी तुपामध्ये भिजत घालावं. तो 8 दिवस सूर्यापाशी ठेवावा. म्हणजे कमी जास्त तो होणार. 9व्या दिवसापासून त्याचा दिवा ब्रह्मस्थानाजवळ लावा किंवा प्रवेशद्वाराजवळ लावा. तरी सुद्धा बऱ्यापैकी ब्रह्मस्थानांचे प्रॉब्लेम्स, वास्तूचे प्रॉब्लेम्स, कारण की वास्तूचे प्रॉब्लेम्स म्हणजे काय, घरातले राहणारे सुखी राहिले पाहिजे, बाकी आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. सगळे आनंदी राहायला पाहिजे, ज्याच्या त्याच्या कामाधंद्याला गेले पाहिजे, हेच आपलं महत्वाचं असतं ना. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की शमी चे पानं गावरानी तुपामध्ये भिजत घालावेत. 8 दिवस देवाला, सूर्याला ते दाखवावेत आणि त्याचा दिवा वास्तूमध्ये लावावा. खूप शुद्ध सांगितलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की शमीचे रस हा कुंकवामध्ये किंवा हळदीमध्ये एकत्र करून कपाळाला लावावा. तुमचं त्रीन धारम त्रियोश दक्षक, म्हणजे ह्याला दक्षक म्हटलेले आहे आयुर्वेदामध्ये, आमच्या कुंडलिनी जागृतीमध्ये हा जागृत नेहमी असतो. याच्याने खूप चांगले रिझल्ट येतात. दुसरी महत्वाची गोष्ट की बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर सूज असते, चेहरा काळवंटलेला असतो. मग अशा वेळेस काय करायचं, अशा वेळेस सुंदर उपाय सांगितलेला आहे. अनंताची मूळ, शमीची साल, चंदनामध्ये किंवा तुमचं रोज वॉटर येतं त्याच्यामध्ये तुम्हाला लेपन चेहऱ्याला लावायचं आहे. खूप चांगले त्याच्याने रिझल्ट येतात. शॅम्पूंचा कंटाळा आलेला आहे, मग आता काय करायचं, तर तुमच्याकडे सगळ्यात महत्वाची शिकेकाई असते. शिकेकाईमध्ये जर शमीची पावडर एकत्र केली आणि ती जर मस्तपैकी वॉश केले तर डॅन्ड्रफ प्रॉपरली कमी होतो, ड्रायनेसपणा कमी होतो. आणि शमीचे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की शमीचा उंबरा हा वास्तूमध्ये असणं खूप आपण खैराला महत्व देतो, आपण पळसालाही महत्व देतो, पण शमीचा सुद्धा असणं आवश्यक आहे. फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे की शमीचं पूजन सर्वात जास्त श्रावण महिन्यामध्ये शुद्ध मानलं जातं. खूप महत्व आहे, कारण की आपण म्हणतो की शमीला नुसतं रोपण केलं आणि त्याची गेली तर एक तीर्थयात्रा घडते. आणि म्हणून ज्यांना कोणाला पैशांचे प्रॉब्लेम्स आहेत, वास्तूचे प्रॉब्लेम्स आहेत, तर काहीच नाही केलं तरी चालेल, पण तुमचा एक उंबरा हा शमीचा असावा. अंघोळीमध्ये शमीची पावडर असावी. याला खूप महत्व दिलं गेलेलं आहे. अन्नदान नाही करता आलं तरी चालेल, पण शमीच्या झाडापुढे अनंत जीव जंतू असतात. थोडंसं खडी साखर, बाजरीचं पीठ त्यांना दान करत, याच्याने खूप चांगले रिझल्ट येतात. दुसरं एक म्हणजे इंटरनेटवर जे खूप बघायला मिळतं ते जास्वंदाच्या झाडाचे आणि जास्वंदाच्या फुलाचे खूप उपाय फिरत असतात. तर म्हणजे कारण गणपतीला ते फुल प्रिय आहे, लाल रंगाचं ते फुल, तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही?